हॅलो फ्रेंड्स, आज आपण मेकअप कसा करायचा आणि मेकअप करताना कोणकोणते प्रोडक्ट यूज करायचे आणि कोणते प्रोडक्ट कधी यूज करायचे हे आपण बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला फेस वॉश करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला फेस वॉश नसेल करायचा तर इथे वेट टिश्यूज मी दाखवलेले आहे, तसेच तुम्ही वेट टिश्यू कोणत्याही कंपनीचे यूज करू शकता। वेट टिश्यूजमुळे तुमचा चेहरा पूर्ण क्लीन होतो आणि त्याच्यानंतर आपण मेकअप करायला स्टार्ट करायचा आहे। नसेल तर तुम्ही फेस वॉश केला तरीही चालणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला टोनर यूज करायचा आहे। आता टोनर कोणता यूज करायचा हे तुमच्या स्किनवर डिपेंड आहे। नसेल तुमच्याकडे टोनर तर तुम्ही रोज वॉटर यूज केलं तरीही चालणार आहे। सगळ्यात पहिली स्टेप काय आहे, तुम्ही तुमचा चेहरा क्लीन करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या स्किनवर टोनर यूज करायचं आहे। आता टोनर करताना तुम्ही रोज वॉटर केलं तरीही चालणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला एखादं छान असं मॉइश्चरायझर यूज करायचं आहे, जेणेकरून तुमची स्किन हायड्रेट राहणार आहे। आता इथे दाखवलं आहे ॲक्वा ब्लास्ट वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर आहे। हे तुमच्या कोणत्याही स्किनला चालणार आहे, त्यामुळे इथे हे मॉइश्चरायझर आपण केलेला आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे ते प्रायमर। तुमच्या मेकअपला एक स्मूथ फिनिशिंग देण्याचं काम आणि लॉंग लास्टिंग टिकवण्याचं काम हे प्रायमर करत असतं। त्याच्यानंतर चेहऱ्यावर ओपन पोर्स असतात तेही झाकण्याचं काम म्हणजेच मिनिमाइज करण्याचं काम हे प्रायमर करत असतं। हे प्रायमर मेकअपमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या स्किनला एक लेअर आपल्याला प्रायमरचा करायचा आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलर करेक्टर ही तुमच्या चेहऱ्याला करायचा आहे। आता कधी कोणतं कलर करेक्टर करायचं आहे याचाही फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। त्याच्यानंतर आपल्याला फाउंडेशन यूज करायचं आहे। आता इथे मी तुम्हाला बेस्ट जे दोन फाउंडेशन आहेत ते दाखवलेले आहे। इथे मेबेलिनचं फिट मी हे एक फाउंडेशन आहे, खूप सुंदर असं फाउंडेशन आहे। याचा शेड तुमच्या स्किनच्या मॅच करून घ्या, म्हणजे तुमच्या स्किनला जो कलर यूज करायचा आहे, जो तुमच्या स्किनचा कलर आहे त्याच्यापेक्षा एक टोन फेंट कलर घ्या। त्याच्यानंतर दुसरा आहे नार्स कंपनीचा आहे, हाही खूप सुंदर असं फाउंडेशन आहे। दोन्हीपैकी एक कोणतंही तुम्ही यूज करू शकता, एक तुमच्या व्हॅनिटीमध्ये असणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर फाउंडेशन आपल्याला ब्लेंडरनी ब्लेंड करून घेतल्यानंतर आपल्याला इथे कॉम्पॅक्ट पावडर यूज करायचे। तुमच्याकडे जे कोणतं कॉम्पॅक्ट पावडर असेल कोणतंही घ्या। इथे फेसेस कॅनडाचं इथे मी कॉम्पॅक्ट पावडर घेतलेलं आहे, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घ्या आणि तुमच्या स्किनला एक टोन लाईटच असा शेड चूज करा, कारण खूप व्हाईटही नको आपल्याला आणि खूप डार्कही नको। तुमच्या स्किनला अगदी नॅचरल मेकअप दिसला पाहिजे असं तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर घ्या। त्याच्यानंतर आपल्याला लायनर लावून घ्यायचा आहे। लायनर लावताना तुम्ही कोणत्याही कंपनीचा घ्या, पेन लायनर घ्या, जेल लायनर घ्या, पेन्सिल लायनर घ्या, तुमच्याकडे जे कोणतं लायनर असेल त्याने तुम्ही लायनर लावून घ्या। आता लायनर कसं लावायचं याचाही खूप छान अशी व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता की इझी पद्धतीने लायनर कसा लावायचा। लायनर लावून झाल्यानंतर आपल्याला एक छान असं कोणत्याही कंपनीचं एक काजळ घ्यायचं आहे, काजळ लावून घ्यायचं आहे। इनर कॉर्नर ते आउटर कॉर्नरला आपल्याला पूर्ण छान असं काजळ लावून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये कोणतं चांगलं आहे, लॉंग लास्टिंग कोणतं आहे हे बघून तुम्ही काजळ यूज करा। हिमालया कंपनीचं ही काजळ खूप छान आहे, ते तुम्ही तिथे यूज करू शकता। त्याच्यानंतर आपल्याला मस्कारा यूज करायचा आहे। मस्कारा कोणता यूज करायचा, आता इथे स्विस ब्युटीचा मस्कारा छान आहे, मेबेलिनचा मस्कारा छान आहे, म्हणजे तुम्ही यूज करणं तुमच्याकडे जो कोणता असेल तो तुम्ही तिथे यूज करायचा आहे। मस्कारा लावून झाल्यानंतर जोपर्यंत आपण लिपस्टिक लावत नाही तोपर्यंत आपला मेकअप पूर्ण झाल्यासारखा कधीच वाटत नाही, त्याच्यामुळे आपल्याला इथे लिपस्टिक लावून घ्यायची आहे। आता इथे मी तुम्हाला 7 शेड दिलेले आहे, त्यापैकी तुम्ही कुठलाही शेड तुम्हाला जो आवडतो तो शेड तुम्ही चॉईस करू शकता आणि लिपस्टिक लावू शकता। आणि सगळ्यात लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ते तुम्हाला मेकअप फिक्सर करून घ्यायचा आहे। जोपर्यंत तुम्ही मेकअप फिक्सिंग करून घेत नाही तोपर्यंत तुमचा मेकअप फिक्स होत नाही किंवा सेट होत नाही, त्यामुळे मेकअप फिक्सर करणं फार 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 गरजेचं आहे। आणि मेकअप फिक्सिंग केल्यानंतरच तुमच्या मेकअपला एक शाईन येतो, एक ग्लो येतो आणि तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग टिकायला मदत होते। तर आजचा व्हिडिओ हा मेकअपच्या बाबतीत होता आणि याच्या पुढे तुम्हाला कोणत्या
विषयावर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ ऐकायला आवडेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर काय प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन, नवीन विषय घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय.